नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप 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 स्वागत. तुम्हाला माहितीच असेल की कालपासून श्रावणाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आता महिनाभर काय नॉनव्हेज हा प्रकार बंद. घरी गणपती येतात भाद्रपद महिन्यामध्ये, त्याच्यामुळे नॉनव्हेज हा प्रकार बंद. त्यामुळे आता आज मी हा अळूच्या भाजीचा बेत बनवला आहे. आता अळूची भाजी, अळूचे दोन प्रकार असतात, एक वड्याचं अळू असतं आणि एक भाजीचा अळू असतो. तर इथे मी ही पानं भाजीची स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची ही देठं असतात ती पण धुवून घेतलेली आहेत. ही देठं बारीक म्हणजे एकदम बारीक नाही, ती शिजतात, एकदम गळून जातात शिजल्यावरती. तर ही देठं मी कापून घेणार आहे. आणि अळूच्या पानांना खाज असते, म्हणून मी काय करते, पहिली ही पानं आधी स्वच्छ धुवून घेते, त्याच्यानंतर चिरते आणि पुन्हा ती पाण्यामध्ये टाकून ती चिरलेली भाजी गाळून घेते मस्तपैकी. त्याच्यामुळे ती जी खाज असते ना ती निघून जाते. आता मी अळू चिरते. अळू चिरून झाला. आता अळूच्या भाजीमध्ये काय टाकतात, चण्याची डाळ आणि शेंगदाणे. पण शेंगदाणे माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, ते रात्री भिजत घालायचे. सकाळी जर भाजी बनवायची असेल तर शेंगदाणे रात्री भिजत घालायचे, चण्याची डाळ भिजत घालायची आणि ते शेंगदाणे टाकून अळूचं फतफत मस्तच लागतं. पण आता नाही आहे तर काय करणार, तर माझ्याकडे मका आहे, तर तो मक्याचे दाणे मी काढणार. मक्याचं कणीस आहे, तुम्हाला दाखवते कुठे गेलं ते. मक्याचं कणीस, हां हे बघा, हे मक्याचं कणीस आहे, त्याचे मी दाणे काढणार आणि ते अळूच्या फतफतामध्ये टाकणार. आणि आता कसं मला घाई आहे, मुलीला शाळेत पण आणायला जायचं आहे, तर मी पहिलं हा अळू शिजून घेतात आणि त्याच्यानंतर फोडणी वगैरे मारतात. पण मी तसं नाही करणार आहे. मला घाई आहे, झटपट अळूचं फतफतं बनवायला पाहिजे, म्हणून मी काय करणार, मी डायरेक्ट फोडणी देणार. तर मी ते नंतर कसं प्रोसिजर करणार आहे अळूच्या फतफत्यांचं ते मी तुम्हाला दाखवते. आधी मी अळू चिरून घेते. अळूची देठं चिरून घेते. फटाफट अळूचं फतफतं बनवायचं. अगदीच एकदम बारीक चिरायची गरज नाही आहे. या अळूची देठं चिरून घेतली, ती मी पाण्यात टाकते. आता ही अशी पानं एकात एक घालून घेते. स्वच्छ धुतलेली आहेत, एकात एक घालून घेते. अशी चांगली त्यांची गुंडाळी करते, नंतर मध्ये कापून घेते आणि नंतर अशी करून ती बारीक 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 चिरून घेते. अळू चिरता चिरता साईडला कुकर पण लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एका साईडला कुकर होतो डाळ भाताचा, एका साईडला मी भाजीचं प्रोसिजर करते. भाजी चिरून झाल्यानंतर ते डायरेक्ट फोडणीला घालणार आहे, म्हणजे भाजी पण होऊन जाईल आणि ते भाजी होईपर्यंत लादी बिदी पुसून घेणार आहे. म्हणजे एका वेळेला 3 कामं होतात. कुठली भाजी कापताना चिरताना नुसती बडबड नाही करायची, हाताकडे पण लक्ष द्यायचं. सुरी हातात आहे त्यामुळे हात कापण्याचा, बोट कापण्याचा धोका असतो. त्यामुळे देवाच्या नामस्मरणामध्ये आणि लक्षपूर्वक चिरून घ्यायचं. झाली कुकरची शिटी. मक्याचे दाणे सोलून झालेले आहेत. अळूचं भाजी चांगली परत गाळून घेतली मी धुवून. त्याच्यानंतर हे सगळं फोडणीचं सामान घेतलेलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे. त्याच्यात हिंग, राई, कढीपत्त्याची मी फोडणी देते. राई, जिरं, हिंग नाही आहे, कालच संपला, आणायला विसरले. चांगलं तडतड तुम्ही बघू शकता, आवाज येतो आहे. हां,
त्याच्यानंतर ॲक्च्युली तेलामध्ये मसाला टाकायला असता पण ते जळतो ना, तर गॅस बंद करून टाकला असता पण नको, टेस्टमध्ये फरक पडतो. नंतर हा जो अळू आहे बघा तुम्ही, अळूची भाजी ह्याच्यामध्ये टाकली. चांगलं एकजीव करून घेतलं. ते मक्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर मग तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात सगळं टाकू शकता. मी आता ह्याच्यात लाल तिखट टाकलं आहे, थोडं कमी तिखट टाकते कारण पोरं पण खाणारी असतात ना. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, अगदी थोडं. जास्त पाणी टाकायची गरज नाही, तो शिजून जातो. अंदाजे मी ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मला गूळ आणि आगळ टाकायचं आहे. आगळ कोकम आगळ, कोकम आगळ ह्याच्यासाठी, किंवा ह्याच्यात चिंचेचा गूळ पण टाकतात. थांबा, मी ह्याला कुकरला झाकण लावते आणि मग तुमच्याशी बोलते. भाजीचा अळू फोडणीला घातलेला आहे. ह्याच्यामध्ये मला आता फक्त अळू चांगला शिजल्याच्या नंतर मला ह्याच्यात फक्त मीठ, गूळ आणि कोकम आगळ ॲड करायचं आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच. पण ह्याच्यामध्ये अळूच्या भाजीमध्ये कोकम आगळ चिंचेचा कोळ पण टाकतात, त्याने पण भाजी मस्त होते. चिंचेचा कोळ टाकतात खरा, पण काय असतं, घरात म्हातारी माणसं असतात त्यांना चिंचेचा कोळ चांगला नसतो. आता असं म्हणण्यापेक्षा ज्यांना वाताचा त्रास असतो त्यांना चिंच चांगली नसते. त्याच्यामुळे सगळ्यांच्या तब्येतीच्या काळजीनुसार कोकम आगळ टाकलं तर ठीक आहे, ओके, त्याचा काही एवढा त्रास होत नाही जेवढा त्रास चिंचेच्या आगळाने होतो. त्याच्यामुळे मी शक्यतो चिंच जेवणामध्ये अवॉइडच करते. जिथे लागेल तिथे थोडंसं घालते, पण शक्यतो नाही घालत. तर एवढं प्रोसिजर माझं बाकी आहे. तर फायनल भाजीचा टचअप मी तुम्हाला नंतर दाखवते. चांगला शिट्या येऊ दे, चांगलं गळगळीत अळू शिजू दे, त्याच्यानंतर पुन्हा भेटू. आता बघूया आपण अळू कसा झालाय, कसा शिजलाय. हा, हे बघा, तुम्ही बघू शकता असं मस्त गरगरीत शिजलाय. हा बघा, मक्के पण कसे शिजून टपोरे झालेत. पण एक गोष्ट मी फोडणीमध्ये टाकायला विसरली, ती म्हणजे लसूण फोडणीमध्ये टाकायचं. घाईमध्ये लसूण फोडणीला टाकायची मी विसरले. तरी अळूचं फतफता टेस्टी बनवण्यासाठी मी आता वरून लसणीची फोडणी टाकते. तुम्ही आता बघू शकता, हा डाऊन गरम करत ठेवलाय. तेल घातलं त्याच्यामध्ये, जळून घे ना जरा बाळा. तेल चांगलं तापलं. इथे लसूण मी झेचून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं गूळ आणि आगूळ टाकायचं आहे. बघा, लसूण चांगला झेचून घेतलाय. मंद गॅसवरती तो चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. चांगला ब्राऊन व्हायला पाहिजे. लसूण महाग झालेला आहे, पण जर एखादा पदार्थ टेस्टी करायचा असेल आणि त्यामध्ये लसूणची आवश्यकता असेल तर लसूण हा भरपूर घालावा. आणि लसूण हा आपल्या हृदयासाठी खूप चांगला औषधी गुणधर्म आहे हृदयासाठी. त्याच्यात बघू शकता इथे मस्तपैकी
दिसतो ब्राऊन देतो वरून दाखव जरा. हा बघा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे. चांगला ब्राऊन करून घेऊया. हा 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 काय सुगंध. आता हा मी अळूमध्ये टाकते. नाही होत आहे अजून आपल्याला याच्यात टाकायचं आहे ना. हा बघा हा 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 इथे पैर में खुजली आ रही है. हा आता ह्याच्यामध्ये थोडं गूळ आणि हे अंदाजे आगूळ खुजली आ रही है. साधारण 2 चमचे आगूळ मी इथे घातलेलं आहे अंदाजे. थोडं मीठ घालणार आहे. चवीपुरतं मीठ. बाळा जवळ दाखव. वरून दाखव जरा. हा 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 आता ही भाजीला आपण कड आणून देऊया. याच्यामध्ये आगळ टाकला आहे, गूळ टाकला आहे, वरून लसणाची फोडणी पण दिली आहे आणि असं ही अळूचं फतफत. आता याला उकळी येणार, चांगली रटामटा होणार. अळूचं फतफत तयार. गरम गरम आहे अळू. टेस्ट बघायला पाहिजे. गरम आहे. एवढा अप्रतिम झालाय ना. आंबट तिखट आणि गोड टाकलं, थोडासा हलकासा गोड. तुम्ही पण या खायला. तुम्ही पण या खायला. हो ऑफकोर्स मी खाते. टेस्ट घेतलं, मला एवढं आवडलं. असं वाटतं तुम्हाला सर्वांना बोलू खायला. तर तुम्ही चला लवकर लवकर याच अळू खायला. हा 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 तुमच्यासाठी. माय गॉड एवढा टेस्टी झाला ना. नो क्वेश्चन्स. अप्रतिम. मला पण बरं. गरम आहे राजा, गरम आहे. तू कशी दिसणार खाताना. हे पकड, तू खा आणि सांग. ये धर. आता आज्ञा सांगेल. छोटंसं बाळ माझं. थोडंसं गरम आहे राजा, फुकून फुकून जरा. यमी ना. वाव लहान रेखेला पण आवडलंय. असं वाटतं खावंच राहावं. ओ माय स्वीटहार्ट. एक नंबर झाला. आता मम्मीची बारी आहे. मी तर संपूर्णच टाकते बघा. पुन्हा अशीच रेसिपी दुसरी कुठली तरी मी सांगेन श्रावणामध्ये. मजा करूया वेज सोबत. पुन्हा भेटू. बाय.